पाहू शकतो केळीचं पान आहे, कांद्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यावरची राखी आहे ती कापसाची राखी आहे. निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ढोंगळे तथा बालकवी यांच्या जन्मगावी धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून बालकवींचं भव्य स्मारक आकाराला येणार आहे. आज 13 ऑगस्ट बालकवीची जयंती असून या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते धरणगाव येथील बालकवी स्मारकाचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन होत आहे. प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री आणि मान्यवर मंत्रीगण, खासदार आणि आमदार महोदय. धन्यवाद सर्व मान्यवरांचे मनपूर्वक. निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या आई समान आणि माझ्या भगिनी समान बहिणींना मी प्रथमतः वंदन करतो. असं म्हणतात की हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक, हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक, बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी एक लेख. आज माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार अजित पवार साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय अनिल भाऊ, सगळे सन्माननीय आमदार, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आपल्या बहिणींच्या मागं जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ, त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत. आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही 5,20,000 अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला 78 कोटी आणि वर्षाला 940 कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. साहेब आपला आभार मानलं पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकाच्या मानधनामध्ये 5,000वरून 10,000 केलेत, CRPना 3,000वरून 6,000 केलेत, महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला, बसमध्ये महिलांना 50% सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली. आपला भाऊ, आपला मुलगा समजून आपण आशीर्वाद जनतेचा घेतला. लाडक्या बहिणींसाठी, घटकांसाठी आपण राबवलेल्या योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत, बोल थापा मारत आहेत की निवडणुकीपुरती ही योजना आहे. पण या राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कॅबिनेटमध्ये 35,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे. त्यामुळे या बोलथापांना या ठिकाणी कोणी पडायचं नाही आहे. आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर आमच्या मागे उभं राहिल्यात, या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे. 3 महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे थोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे. हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे. आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या 3-4 दिवसाच्या केलेल्या आयोजनामध्ये, या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तपणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जी योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या, सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या 2.5 वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या. मग महिलांना अर्ज तिकीट असेल, जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला 5,000 रुपये, तर ती 18 वर्षाची होईपर्यंत
1,01,000 तिच्या अकाउंटवर जाणं असेल, त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असतं, तर तिचं शिक्षण मोफत असेल. आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिने असतील. हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं 2-3 मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे. काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार योजना घुसाळली गेली. काही 30-35 तोडके आता इथे बाजूला उभे होते, ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले. सांगायचा अर्थ असं, झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे, त्यांचा नाही आहे. त्यामुळे नारपारच्या बाबतीमध्ये 17,000 हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा. चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण 500 कोटी रुपये सिंचनाकरता दिले, त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं, त्याच्याकरता तुम्ही आम्हाला 50 कोटी रुपयाची तरतूद करून दिली, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. बहिणाबाईंच्या आणि बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. एरंडोल MIDC असेल, मुक्ताईनगर MIDC असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल, या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो.